श्रीपाद दीनदेव सेवा संस्था हिम्मतपूर वातोंडा तालुका भातकुली यांच्या विद्यमाने कासारखेडा धामणगाव रेल्वे येथे दिनांक 14 व 15 मार्च असा 2 दिवसीय कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी दीनस्थान भावी इंदिरा एंडे मंगला बाबुळकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर ठवरे यांच्या हस्ते कलस्थापना समाधीपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच दीभा यशवंत भभूतकर नीलिमा पांडे सरपंच सविता मेंडुले या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होत्या। कार्यक्रमादरम्यान दीनस्थान भावी अक्षय मानकर यांचे कीर्तन झाले तर पल्लवी वानखेडे व विजय तायडे यांचे व्याख्यान झाले। दरम्यान राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संगीतकार व गायक राजेश उमाळे यांचा भजन संध्या हा कार्यक्रम संपन्न झाला। दीनस्थान भावी नरहरी महाराज एंडे यांचे प्रवचन झाले आणि निखिल महाराज काळपांडे यांचे सुद्धा कीर्तन झाले। सुप्रीम मानकर, संतोष मानकर, निरंजन चापले, स्वरूप भभूतकर, दीप खरट, रेवनदास मानकर, यशवंत भभूतकर यांचा सुद्धा भजन संध्या हा कार्यक्रम चांगलाच गाजला। त्याचबरोबर माननीय धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या भगिनी अर्चनाताई रोठे यांनी कार्यक्रमाला भेट दिली। संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्या संस्थेच्या उपाध्यक्षा निलिमा काळे यांनी त्यांचा सत्कार केला। कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून दिलीप कापसीकर, विनोद निर्मळ, नरहरी महाराज एंडे, जयानंद खरड, नितीन मेंडुले, राजेश मेंडुले, शुभम तरोने, दिनेश पाटील, दीनानंद पाटील, शुभकरंजी पगारिया, रिक पचनजी पगारिया, ग्रामपंचायत पदाधिकारी पोलीस पाटील हे कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमदास मानकर यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष नमन देशमुख यांनी केले। आभार प्रदर्शन विनोद पाटील यांनी केले। तसेच श्रीपाद दीनदेवा तपोविधी ज्ञानेश्वर उर्फ दादाजी महाराज यांच्या चरणस्पर्शित पादुका व फोटो, त्याचबरोबर महासती मातोश्री मनाबाई यांच्या फोटोसह भव्य दिव्य स्वरूपात पालखी मिरवणूक दिंडी निघाली व नरहरी महाराज यांचे काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाचा समारोप होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। एएस न्यूज महाराष्ट्र करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खर्चान।